मित्रांनो, नवा दिवस नवी पाठ आणि याबरोबरच तुमचं सर्वांचं स्वागत करतोय मी शेफ विवेकनर तुमच्या आवडत्या सर्वांच्याच आवडत्या कार्यक्रमामध्ये म्हणजेच रुचिरामध्ये। तर प्रेक्षको, असे पदार्थ म्हटले आणि किंवा रेसिपीज म्हटल्या तर आपल्या डोक्यात बऱ्याचशा रेसिपी येतात किंवा बरेचसे पदार्थ येतात। त्यातले सगळेच आवडतात असं नाही, पण जरी आवडत नसले तरी आपला प्रयत्न करायला हवा की वेगवेगळ्या भाज्या रोजच्या आपल्या जेवणामध्ये असल्या पाहिजे, आपल्या आहारात असल्या पाहिजे, जेणेकरून शरीराला लागणारे जे गरज आहे फायबर्सची वगैरे ती त्यातून मिळेल। त्याचबरोबर त्या चवदार जरी बनल्या पाहिजे, कारण आपल्या तोंडाला किंवा आपल्या जिभेचे पण चोचले आपण पुरवले पाहिजे। तर त्यासाठीच आज ही स्पेशल भाजी बनवतो। या भाजीचं नाव आहे शाही भाजी। तर शाही भाजीसाठी साहित्य घेतलंय, पालक प्युरे आहे 1 वाटी, कांदा, त्यानंतर भेंडी, तोंडली, भोपळा, चवळीच्या शेंगा, जिरं, लाल मसालामध्ये थोडी आमचूर पावडर मिक्स केलेली आहे, जिंजर गार्लिक पेस्ट, शेंगदाणे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। तर पॅन मी गरम करत ठेवलेला आहे, मंद आचेवरती ठेवतो। शक्यतो भाज्या ज्या आहेत ना, ओन्ली जेव्हा आपण चायनीज प्रिपरेशन वगैरे बनवतो तेव्हा ते जास्त फ्लेमवरती शिजवल्या जातात, कारण अगदी कमी वेळेत शिजवायचे असतात। हाय फ्लेमवरती कमी वेळात त्या शिजवून घ्यायच्या असतात, जेणेकरून त्या क्रंची राहाव्यात। पण ज्या वेळेला आपण इंडियन प्रिपरेशन बनवतो, आपल्या ज्या भाज्या वगैरे आहेत, ग्रेव्ही वगैरे वापरतो, तेव्हा त्या स्लो फ्लेमवर करायच्या, कारण त्यातला मॅक्सिमम फ्लेवर आणि त्यातले जे विटॅमिन्स वगैरे आहेत त्यामध्ये त्या भाजीमध्ये चांगले इंटॅक्ट राहावेत म्हणून। तेल टाकून घेतलंय मी। नंतर सर्वप्रथम त्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यात मी त्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा टाकून घेणार आहे। तर प्रेक्षको, कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की त्यामध्ये या ज्या चवळीच्या शेंगा घेतल्यात आपण त्या टाकून घ्यायच्या। चांगल्या परतायच्या त्या टाकून घेतोय। शेंगदाणे चवळीच्या शेंगा मी प्रथम टाकतोय, कारण थोड्या टफ आहेत त्यामुळे त्या चांगले सॉफ्ट झाले पाहिजे। इव्हन शेंगदाणे पण मला चांगले शिजवून घ्यायचे आहेत, ते शेंगदाणे जाऊ दे। जिरं आवडीनुसार, तर थोडं जिरं टाकलं त्यामध्ये आपण चांगलं परतून घेऊया। तोंडली जी घेतली आहे ती 1/2 करून आपण कापून घेतली आहे, तर ती देखील जाऊ दे यामध्ये। आणि शाही भाजी म्हटले कारण का माहितीये, तर तुम्ही पाहू शकता त्यामध्ये तोंडली वापरली आहे आपण, त्यानंतर ह्या चवळीच्या शेंगा वापरल्यात, शेंगदाणे आहेत, कांदे आहेत, पुन्हा आपण भेंडी वापरणार आहोत, भोपळा। म्हणजे कसं, या एवढ्या एक्झॉटिक व्हेजिटेबल ज्या आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये एक चांगल्या प्रकारे आपल्याला अवेलेबल आहेत, त्या वापरून आपण ही भाजी बनवतो। हे नक्कीच एक शाही बेत आहे, म्हणूनच त्याचं नाव शाही भाजी। आणि भले काही ठिकाणी काही जे पदार्थ आहेत किंवा काही लोकांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती आहेत त्यामध्ये नॉनव्हेजचं वगैरे प्रमाण खूप असतं, आणि त्या नॉनव्हेजच्या प्रिपरेशनला शाही अंदाज असतो। तर त्याच प्रकारे जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत त्यांना कसं की बऱ्याचशा भाज्या ज्या प्रिपरेशनमध्ये किंवा ज्या भाजीमध्ये वापरल्या असतील ते प्रिपरेशन त्यांना शाहीच असणार। तर भोपळा आहे, भोपळा बारीक चकत्यांमध्ये कापलेला आहे, तर तो त्यामध्ये जाऊ दे। तर हा भोपळा गेला त्यामध्ये, त्यानंतर ही जी भेंडी घेतली आहे ती टाकून घेतली, ती देखील चांगली परतून घ्यायची आपण। ती परतून झाल्यानंतर त्यामध्ये हा जो लाल मसाला बनवलाय, लाल मसाल्याबरोबर थोडी त्यामध्ये आपण आमचूर पावडर मिक्स केली आहे, तो लाल मसाला टाकून घेऊया।
चांगला परतून घ्यायचा आहे. आता ह्या भाजीचं प्रमाण आपल्याला कळलेलं आहे की किती साधारण भाजी आहे, तर त्यानुसारच आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकून घेऊया. परत परतून घ्यायचे आणि परतून झाल्यानंतर हे जे पालकचं प्युरे घेतलंय ते प्युरे जाऊ दे त्यामध्ये. पालकचं प्युरे टाकून साधारण 2 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे ते. आता या वेळेला आपल्याला गॅस थोडा हाय फ्लेम करायला हरकत नाही. ह्या सगळ्या भाज्यांची चवी म्हणजे त्यांचा चांगला फ्लेवर एकजीव होण्यासाठी त्यामुळे ते थोडंसं पाणी टाकून घेऊया. आणि साधारण 2 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटात ही भाजी तयार होईल. तर प्रेक्षक साधारण 2 मिनिटं झालेली आहे. त्याला छान अशी स्टीम देखील बसली आहे. तर जाऊ दे बाजूला. भाजी तयार झालेली आहे आपली. प्लेट आउट करून घेऊया. तर प्रेक्षक हो, तयार आहे तुमच्यासाठी स्पेशल अशी शाही भाजी. कसं आहे प्रेक्षक हो की गोडाचे पदार्थ आणि हे गोडाचे पदार्थ बनवत असताना बऱ्याचशा अशा आहे आपल्या डोक्यात विचार येतात आणि असाच विचार येतो नेहमी माझ्या डोक्यात आणि मी तुमच्यासाठी घेऊन येतो असे वेगवेगळे पदार्थ. तर असाच वेगळा पदार्थ बनवायचा आहे. त्याचं नाव आहे बाटी चुरमा. तर बाटी चुरमा बनवण्यासाठी एक नॉर्मली ट्रेडिशनली राजस्थानमध्ये एक वेगळ्या प्रकारचं अवन वापरलं जातं किंवा तो चुलीमध्ये बनवला जातो. हा प्रकार आपण काय केलं, एका पॅनमध्ये एक जाळी ठेवून गॅस मंद आचेवर ठेवलाय. चांगलं ते खरपूस असं भाजलं गेलं पाहिजे म्हणून. तर हे अवनचं काम करेल आणि नॉर्मलीच आपल्या घरी म्हणजे सहजरित्या सापडतं. तर अशा प्रकारे झाकण त्यावरती ठेवणार आहोत. म्हणजे जे अवनचं काम आहे ते आपलं. तर नॉर्मली कसं बाटी ही फक्त पिठाची बनवली जाते, तर याबरोबर आपण आता गव्हाच्या पिठाबरोबर त्यामध्ये हे सुकं खोबरं वापरतोय. त्याचबरोबर मी त्यामध्ये मक्याचं पीठ देखील वापरतोय. थोडा डिफरंट टच दिलाय आणि स्वीट बनवतोय. त्यासाठी साखर आणि वेलची पावडर घेतली आहे आणि त्याला मोहन देण्यासाठी आपण बटर किंवा तूप घेऊ शकतो. जर तुम्हाला कमी कॅलरीजमध्ये बनवायचं आहे तर तुम्ही तेलामध्ये बनवलं तरी चालेल. तर हे बटर चांगलं गरम करून घ्यायचं, म्हणजे मेल्ट करून घ्यायचं. पोटी पात्र ठेवून दिलं मी तिथे. आणि ही जी पीठ आहे, मक्याचं पीठ, गव्हाचं पीठ, ते एकत्र केलं. त्यामध्ये सुरुवातीला थोडं सुकं खोबरं टाकून घेतोय, मिक्स केलं. बटर गरम झालंय, चांगलं क्लॅरिफाईड पण झालेलं आहे ते.
त्याचं त्याला चांगलं असं मोहन टाकलं, मस्त असा सुगंध आलाय त्याला. त्यामध्येच मी थोडी वेलची पावडर टाकून घेतोय. आणि साखर. तर साखर आता गोडाचं आहे म्हटल्यावरती थोडी साखर जास्त टाकली तरी चालते, पण यामध्ये आपण मध्यम प्रमाणात टाकतोय. नॉर्मली कसं एखादा स्वीटचा किंवा गोडाचा पदार्थ आपण बनवतो तर त्यावेळेस त्यामध्ये डबल द क्वांटिटी आपण साखर टाकतो, पण यामध्ये एवढी गरज नाही. थोडासा हलका स्वीट करायचा आहे, कारण त्यामध्ये आपण सुकं खोबरं देखील वापरलं. थोडा स्वीटनेस त्या सुक्या खोबऱ्याला देखील असतो. हे चांगलं मिक्स केलं. त्यामध्ये आता हे सगळं एकजीव मळून येण्यासाठी पाणी वापरायचं. तर ही बाटी खूप फेमस आहे आणि ही बाटी दाल बाटी चुरमा राजस्थानमध्ये तर खूप फेमस आहे. त्याबरोबर म्हणजे रेग्युलर फ्लार आपलं जे चपातीचं असतं गव्हाचं पीठ, तर त्याचं हे बाटी बनवतात. तुपाचं मोहन टाकलं जातं त्यामध्ये आणि त्याबरोबरच मुगाची अशी प्लेन अशी डाळ बनवली जाते, त्याबरोबर खातात. तर काही ठिकाणी दाल बाटी चुरमा हा प्रकार आहे ज्यामध्ये बाटी तर बनवतात, पण त्या बाटीबरोबर छान असं तुपाची धार सोडली जाते आणि चुरमा लाडू येतात. ते चुरमा लाडू कुस्करून त्याबरोबर सर्व केले जातात. मस्त असं प्रिपरेशन आहे. पण हा थोडा याला मी महाराष्ट्रीयन टच दिलेला आहे. आपण म्हणजे हे असे प्रकारचे बाटी, स्वीट बाटी कोकोनट आणि मक्याच्या पिठाचे आणि गव्हाच्या पिठाचे बनवून ठेवू शकतो आपल्याकडे. जेव्हा वाटेल तेव्हा आपण बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकतो. तर अशा प्रकारे ते पूर्ण पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं जे बटर राहिलं आहे ते हाताला लावून पुन्हा एकदा त्याला चांगल्या प्रकारे केल्यानंतर त्याचे गोळे बनवायचे. डिपेंड जे ओव्हन असतं किंवा शेगडीमध्ये, किंवा शेगडी नसेल तर चुलीमध्ये गावी बनवलं जातं. गावी म्हणजे नॉर्मली राजस्थानमध्ये अशा प्रकारे असे गोळे बनवून हे गोळे. तर अशा प्रकारे आपण या बाट्या बनवून घेतलेल्या आहेत थोड्या बसकार अशा. आणि गॅस आता फुल आचेवरती ठेवून आपण मस्त त्या ओव्हनमध्ये जे आपण घेतलं आहे त्यामध्ये हे अरेंज करून घेणार आहोत. प्रत्येक गोळ्याला किंवा प्रत्येक बाटीला मी थोडा बटरचा हात लावतोय. तर अशा प्रकारे अरेंज करून घेतलेले आहेत. थोडं फोडणी पत्रातलं देखील उरलेलं जे बटर होतं मेल्टेड थोडं टाकून घेतोय मी प्रत्येक बाटीवरती. तर आता ज्या बाट्या आहेत त्या बाट्या आपण साधारण 15 मिनिटं बेक करून घ्यायच्या. तर प्रेक्षक साधारण 15 मिनिट आपण बोललो होतो, तर 15 मिनिटं झालेली आहेत. आता चेक करूया आपली जी बाटी चुरमा आपण जी बनवली होती एक वेगळी स्वीट बाटी ती कशी झाली आहे. पाहू शकता मस्त असं त्याला खरपूस अशी भाजली गेली आहे. टर्न केलेली होती आपण अधूनमधून, तर त्याला चांगला खरपूस असा हे आला आहे. इव्हन बघा चांगली फुलली देखील आहे कारण ते चांगलं बेक झालं आहे. तर आता त्याला सर्व करून घेऊया. सर्विंग प्लेट घेतली, त्यामध्ये ह्या बाटी काढूया. आणि अजून एक गरमागरम तर सर्व करतोय आपण, पण गरमागरम खाऊ नका कारण गरम असेल आतमधून. तर थोडं थंड व्हायला द्यायचं आणि नंतर याचा आस्वाद घ्या.
तर प्रेक्षक पाहू शकतात, दिसायला देखील सुंदर आहे आणि खायला देखील डेफिनेटली तेवढीच सुंदर असणार आहे, तेवढीच अप्रतिम आहे. तर तयार आहे तुमच्यासाठी बाटी चुरमा. प्रेक्षको, आपण जो आता पदार्थ बनवणार आहोत तो गोडाचा आहे. स्पेशल गोडाचा पदार्थ आहे. म्हणजे काय, आपण ओट्स पासून पायसम बनवतोय. या पदार्थाचं नाव आहे ओट्स पायसम. तर त्यासाठी साहित्य अगदी सोपं. ओट्स घेतलेत. ओट्स नसतील तुमच्या घरी तर गव्हापासून पण बनवू शकता, पण गहू साधारण एक रात्रभर भिजत घालून ठेवायचे. दुसऱ्या दिवशी पाणी गाळून त्याच्या प्रकारे त्याचं तुम्ही खीर बनवू शकता. सुकं खोबरं घेतलंय. सुकं खोबरं नसेल तरी चालेल, नुसतं ओट्सचं पण खीर बनते. पण जर तुम्हाला अवेलेबल असेल डेझिकेटेड कोकोनट तर तो अजून चांगला रिझल्ट देतो. साखर घेतली आहे आणि वेलची पावडर करून वापरायची आहे. तर सुरुवात करूया. प्रथम पॅन गरम करून घेतलं आणि यामध्ये मी तूप वगैरे काही वापरणार नाही, कारण ही एकटी लो कॅलरी खीर खायची आपल्याला. बनवून टाकली ती. ओट्स चांगले भाजून घ्यायचे. आणि ओट्स जेव्हा भाजतोय त्यावेळेलाच वेलचीची पूड एक स्प्रिंकल करतोय आणि वेलचीची एक पाकळी देखील टाकतोय त्याबरोबर. चांगलं भाजून घ्यायचंय. भाजत असतानाच हे जे सुकं खोबरं घेतलंय आपण, ड्राय कोकोनट किंवा डेझिकेटेड कोकोनट तुमच्या घरी असेल तर ते वापरू शकता, ते टाकून घ्यायचं. टाकून चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं. थोडं किंचितचं तूप तुम्हाला जर वाटलं, थोडा तुपाचा जर फ्लेवर तुम्हाला आवडत असेल तर अगदी थोडं तूप टाकून चांगलं याला खरपूस भाजून घेऊ शकता. मला आता इथे तशी गरज वाटत नाही की तूप टाकून बनवावं. हे चांगलं भाजून घेतलं. मंद आचेवरती, गॅस अगदी मंद आचेवर ठेवून घ्यायचं आहे. या स्टेजला साधारण त्यामध्ये ओट्स कव्हर होतील एवढे पाणी टाकून घ्यायचं. वाटल्यास तुम्ही दूध देखील वापरू शकता. दूध टाकून चांगलं. आता खोबरं, ओट्स आणि वेलची पावडर टाकून आपण पाणी टाकून ते शिजवून घेतलंय. एनरिच करण्यासाठी काय करू शकता, दूध वापरू शकता. थोडा मावा वाटला तर मावा टाकू शकता. ड्रायफ्रूट वाटले तर ड्रायफ्रूट फ्राय करून त्यामध्ये वापरू शकता. लो कॅलरी आपण बनवतोय त्यामुळे आपण या प्रकारचे जे इन्ग्रेडियंट आहेत, या प्रकारचे हाय कॅलरी इन्ग्रेडियंट ते वापरले नाही आहेत. ओट्स चांगलं शिजवून घ्यायचे. तर शिजवून घेतले ओट्स. पुन्हा एकदा लगेच हे पाणी ऑब्झॉर्ब करतात, त्यामुळे पाणी परत टाकून ॲडजस्ट करायचे कन्सिस्टन्सी. आणि त्यामध्ये ही साधारण अर्धी वाटी साखर वापरायचे. साखर टाकून घ्यायचे. आणि झटपट होते ही खीर, म्हणजे जास्त वेळ देखील नाही लागत. अगदी एक 5व्या ते 6व्या मिनिटाला ही रेसिपी आपली तयार होईल किंवा ही खीर तयार होते आपली. आणि कधीही खाऊ शकता तुम्ही बनवून. तर गॅस थोडा हाय फ्लेम करायला हरकत नाही. आणि ओट्समध्ये कसं आहे, नॉर्मली आपण जेव्हा गोडाचे पदार्थ खातो तर त्यामध्ये कसं होतं की शुगर लेवल आपल्या शरीरातली वाढते. पण याबरोबर कसं आहे, ओट्सची खीर बनवल्यामुळे ओट्समध्ये नॅचरली एवढे फायबर्स आहेत की तुमच्या शुगर लेवलला ते कट डाऊन करून एक बॅलन्स तुमच्या बॉडीमध्ये राखेल. तर नक्कीच ही खूप हेल्दी अशी खीर आहे. तर खीर आपली तयार झालेली आहे. ओट पायसम आपलं रेडी आहे. एक सर्विंगसाठी एक बाउल घेतला. त्या बाउलमध्ये काढून घेऊया. चमचा लागेल.
प्रेक्षक हो, तयार आहे तुमच्यासाठी पोट पायसम। तर प्रेक्षक हो, आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला लिहून कळवू शकता। आमचा पत्ता आहे निर्माती रुचिरा, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030 आणि आमचा ईमेल ॲड्रेस आहे तर प्रेक्षक हो, अशाच रंगीबिरंगी आणि मस्त अशा चवीच्या रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी। तोपर्यंत बाय। रुचिरा प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता।